श्री सत्यनारायण कथा अध्याय 1 ते 5। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम नमोजी गणनाथा, तुझे चरणी ठेवू माता। श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामिया। नमो तुझला सरस्वती, आदी माया लावण्य ज्योती, तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी। आता नमो गुरुदेवता, योगी राजे सुखदाता, कृपा करुणी मज अनाथा, जो का स्वामी माझा तू। नमो आदी नारायण, जो विश्वव्यापी निरंजन, ज्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागताते तिन्ही लोक। आता नमो संत सज्जन, जो विश्वव्यापक श्री भगवान, त्याचे चरणी ठेवून मन अहोरात्र वर्तताते। आता एका कथानुसंधान, जे पावन परमगहन। नैमिषारण्ये शौनकारी ऋषीगण सुता लागी पुसते झाले। कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन, त्यांचा उद्धार व्हावा याचा प्रयत्न थोडक्यात सांगावा। कामनासिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास, कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा। सुत उवाच, शौनका तुम्ही जो केला प्रश्न, हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून। ते जे अनुसंधान सांगतो भगवान उवाच, कलित करी पापाचा नाश, कामना सिद्धीचा प्रकाश, सुरवर देवांचा इतिहास, सत्यनारायणाचा ऐकतो। प्रगट करुणी यतीद्वारा तोची प्रसंग सर्व बरा। श्रीहरी विप्रांचा संवाद सारा, सांगतो तुझ कारणे। कृतयुगी तैसे त्रेतायुगी, द्वारपाराचे अंती कलियुगी। सत्यनारायणाचे पूजा मार्गी यतीद्वारा प्रगट केले। काशीपुरी ही विख्यात, तेथे शतानंद रामे विप्र राहत, पुत्र कलत्र कुटुंबसहित, दीनगृहास्थ श्रीमी असे तो। विष्णुव्रत परायण, दरिद्रे करून व्यापिला पूर्ण, कुटुंब निर्वाह कारण भिक्षेसी जाता झाला। नम्र आणि शांत बहुत, त्याचा प्रत्यक्ष देव होत। वृद्ध ब्राह्मण वेशे शांत, पुसे विप्रा लागून, कोठे केले तुवा प्रयाण, काय मने इच्छा धरून यती उवाच, भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो। सत्यनारायण उवाच, भिक्षावृत्ती विप्रास परमधर्म आहे त्यास, परी तो माझा उपदेश एक विप्रोत्तमा। सत्यनारायण देव कलियुगात अनुभव, प्रत्यक्षाचा प्रभाव, फलदाता सर्वांचे। दारिद्र्याचा करुणी नाश, भुक्ती मुक्ती देत विशेष, शोक संतापाचाही लेश काही एक उरून येते। त्या हरीस तो जाई शरण, मनोभावे प्रीती करून, तोची शोक संताप नासून मनोरथा पूर्ण करेल। स्वमुखे ऐसे वदोन, भूदेवास सांगतसे आपण, कंठ दाटोन या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांगपा। सत्यनारायण उवाच, मीच सत्यरूपे करुणी प्रत्यक्ष झालो निरंजन, मीच विप्र रूप धरून प्रकट झालो तुझ लागी। पाप बहुत होता जणी, मीच स्वतः अवतार धरून, भक्तिभावे करुणी तारक होता सर्वांसी। तू माते शरणे सर्व भावे मज ध्याई, संकटे सर्व ठाईचे ठाई लयाशी पावतील। ऐसे बोलून तत्काळ रूप आपले अत्यंत ढळ, दाविता झाला वेल्लाळ शतानंदा लागून। चतुर्भुज मेघश्याम वर्णे, आयुधे करी शोभायमान, मस्तकी मुकुट परमगहन, यती पाहता झाला। पितांबरा आणि वनमाळा, चारू हास्य वदन सावळा, ऐसा देखताची ते वेळा, मस्तक ठेविले ते चरणी। शतानंद उवाच, हे भवनाशक मोक्षदानी, माझे अपराध मनात नाही, तुझे पायी लागुनी शरण जाण मी असे। नमस्कार करीतो तव चरणी, भव समुद्रात गेलो बुडूनी, तुझे स्वरूप विसरुनी मूढ प्राय झालो मी। आदी अनादी मायेचा करता, तुझी भक्तांची संकटे हता, तुझे आज्ञेविन त्रिजगाता, सामात देवाधिका नसे। नमो सत्यनारायण रूप, विश्व हेची तुझे स्वरूप, तुझे सर्वांचा काळ रूप, तारक सर्वांसीच तू। भाग्य माझे उदयासी आले, तुझे कृपे पहिले पावले, मज दिना ते उद्धरले नारायण सर्वेशा। मी न जाणे कवन प्रकार, केला माझा अंगीकार, आदी अनादी विश्वंभर, मज दिना ते तारावे। मी दरिद्रे करून व्यापलो आहे परिपूर्ण, आता तुझे पूजेचे विधान, संपूर्ण सांगे मज लागी। मुके करीशील वाचाळ, गिरीवर चढे पांगुळ, तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेवेते। श्री सत्यनारायण उवाच, द्रव्यादिके माझी नवी तृप्ती, भक्तीची केवळ मज प्रीती। हास्य करून मधुर गती, ऐसा बोलता झाला, बहुत धनाचे नव्हे कारण, अनायासे मिळेल तेने करून, भक्तीने करावे माझे पूजन, षोडोपचारे करून या। मज गृह आदी करून संकटात निर्मुक्त झाले जाण, केवळ भक्तीचे कारण अनेक प्रिय मज नाही। आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान, अनायासे करिता प्रयत्न भक्तभावे बजावे। गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित, नाना प्रकारे तोरण आदी समवेत स्तंडील तेथ करावे। कलश उदके पूर्ण आणून स्थापावा परिपूर्ण, वरी दीप प्रज्वाळून घृते करून ठेवावे। मांडून सिंहासन, त्यावरी शालिग्राम स्थापून, विप्रमुखे पूजन यथाविधी करावे, अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथामती। भक्तिभावे मनोरथ पूर्ती, सत्य सत्य जानपा। धूपदीपाचा विस्तार करावा जो यथाप्रकार, नैवेद्याचाही विचार तोही एक पा यथाविधी। सपाद गोधूम चूर्ण, घृतात त्यास आहळून, दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा। षडस आणि पक्वाने, ओदन आणि मिष्टाने, नाना प्रकारची करून भक्तीने मज अर्पावी। मध्ये पाणी आचमन, सुगंधयुक्त तांबूल जाण, श्रीफलादी दक्षिणारत्न यथा विभव अर्पावे। मिळवून सकळ आप्तजन, गृहस्थादी संपूर्ण, कथा इतिहास तीन आदरे करून ऐकावे। भिल्ल राजा आणि वाणिक, चरित्र त्यांचे अनेक, उद्धरून गेला भाविक, शुद्ध भावे करून या। या प्रकारे पूजा करुणी जी कामना इच्छिल मने,
ती मी पूर्ण करुणी अंती नेईन निजधाम. द्रव्याची मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती. करुणी आळवावे मज प्रती पुत्रादी देईन सर्व भावे. ऐसे देऊनी वरदानी यती रूप अंतर्धान. झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रगट केले. विप्रविस्मित होऊन घरी आलो परतून. स्त्रियेसी सर्व वर्तमान सांगता झाला ते दमा. उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करून ते वेळा भिक्षेसी नगरात पातला. न मागता बहु लाभ झाला पूर्ण झाले मनोरथ. विप्रासी हर्ष झाला विस्मयही मनात आला. श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने. स्त्रियेने त्याच काळी पती आज्ञा वंदुनी भाळे. पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्रादी मिळविले. सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करुणे कृत कृत्य झालं. भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला घननीय. विप्राते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद उवाच रथ अश्व आणि हत्ती मंदिर आणि चामरे डुलते. दासदासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज. गाई म्हशी वासरा सहित दूध विपुले आनंद देत. काया वाचा करुणी मनात आपली भक्तीही द्यावी. तथास्तु म्हणे भगवंत दिदले तुझला म्हणून वंचित अंतकाळी मागचे पद प्राप्त तुझ होले विप्रोत्तम. ऐसे पाहुनी वरदान कृत कृत्य झाला विप्रण. नाना भोग भोगी आपण स्त्री पुत्रादी समवेत. दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आपापले घरा लागून सर्व जाते झाले. धन्य विप्रण यासी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी. आता पुढे आख्यान बिल्लाचेही सांगेन. उद्धरून पावला मोक्ष सदन कथा पावना ऐकावी. इति श्री इतिहास समुचे प्रथमोध्याय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सूत उवाच निषाद एक काष्टे वेचून नित्य विकावया गावात. एके दिवशी काशीपट्टणी भारा आणून ठेवला. तो झाला तुषाक्रांत. शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित म्हणे बहुत झाला हा विप्र निष्कांचन. याचे घरी इतके धन व्हावयासी काही कारण. तया लागी पुसता झाला. निषाद उवाच म्हणे विप्रा तू दरिद्री असता कोठून वैभव आले आता. दासी दासादी बहुता प्राप्ती झाली तुझ लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया. मजबरी करून दया झाले ते सर्व सांगावे. शतानंद उवाच श्री सत्यनारायण देव तयासी पूजिता प्राप्त सर्व. कलित जयाचा प्रभाव शिष्यासही न वर्णवे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावी करून. मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दिलेले हे. निषाद उवाच विप्रासी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझं असे मी. साधूचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्ट न ठेविता वृत्तांत वदावाजी स्वामी. हे ऐकून या ते वेळा विप्र सर्व सांगता झाला. म्हणे जे राजा कृतात झाला तो इतिहास ऐकपा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत. प्रजापालक धार्मिक शांत मधुर वाचक धीर. नारायणी तो तत्पर सेनापती धुरंधर. माझे आश्रमे येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण. ते पाहून तो आदरे करून मज पुसता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार. कामना इच्छुनी करीती नर निष्काम करीती क्वचित. मज सांगितले नारायणे जाण तोची विधान संपूर्ण. सांगता झालो त्या लागून पूर्व पिटिका ज्यापरी. त्याच प्रकारे तयाने जाण पूजिला श्री सत्यनारायण. राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले तये काळी. पूजा करावी भक्ती करुणी वित्त शाटे विवर्जुने. तोषत नाही नारायण द्रव्य संभार करून. श्री नारायण परमात्मा जाण तयासी सर्वांचा अभिमान. सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा. सुदाम देवाचे बोई भक्षण प्रीतीने करीना. विदुर गृही तेसाची जाण अतिथ्य करून तोषला. दुर्योधनाचे घरी पूजा न अंगीकारी श्रीहरी. विदुराची मंदिरे राहता झाला गोविंद. गोपी अजामिळ आणि व्याध हनुमंत बिभीषण आणि गृद अधम काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे एकूण या राजा पूजा संभारा आणून सुवजा. मिळवून या प्रीतीने समाजा पूजिता पै झाला. तैसेचे निषादा संपूर्ण भक्तिभावी करी पूजन. सर्व भावे अनन्य शरण होई तू सत्यनारायणा ते. या लोकी सर्व सुख जाण अंती श्री हरीचे चरण. पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाणतो. ऐसे एकताची ते वेळा निषादे तयासी नमस्कार केला. तेथून आपुले घरी आला. राहता झाला आनंदे आपुले स्वजनाते जाण. निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान. सत्यनारायण पूजेचे म्हणे निश्चय केला तेने. आज काष्ट विक्रयाचे जे धन मिळालं त्याचे साहित्य आणून. सत्यनारायण पूजेने मी हा निश्चय करून निघाला. तो अनायासे धन पावला चतुर्गुणित येई वेळा. आनंद झाला मनात आपले घरी येऊन. स्त्रिये लागी बोलावून सांगता झाला प्रेमी करून. पूजा सामग्री आणितो ती एकूण आनंदयुक्त. पूजनाचे साहित्य आणित गोधर्म चूर्ण आणि घृत दुग्ध शर्करा आणले. त्यांची करून या पाक आणि पक्वानी अनेक. पुत्र पुत्रादी सकळीक अर्चना लागी बोलवले. स्वतः सुचिरभूत होऊन स्थापिते सत्यनारायण यथाविधी पूजन करून कथा श्रवण करवली. भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर. प्रसाद सर्वही सादर सेविते झाले तत्काळ. या लोकी भोग वासना जी जी केली त्याने कल्पना ती त्या देऊन वैकुंठ राणा अंती सानिध्य देता झाला. इति श्री इतिहास समुचे सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय.
अध्याय 3 श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष. जेणे कृतार्थ झाला वैश्य रायाची ये उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात. तो मिळवून जन समस्त सत्यनारायण पूजित असे. तो रत्नपूरचा राहणारा. साधू नामे वाणी थोर. नौकेत भरून धन फार. येता झाला नदी मार्गे. बहुत जणांचा समुदाय तेथ. पाहता झाला यथार्थ. मणी धरून या मनोरथ. येता झाला ते ठाई. चांदवे लखलखित गहन. मणी मोत्यांनी शुभायमान. नृत्यवाद्य आणि गायन तेही एकता झाला. विप्रवर करीती वेदाध्ययन. ऐसे मनोहर रम्य स्थान. पाहून हर्षयुक्त मन वैश्याचे झाले की. कर्णधारासी म्हणे वचन. मी ते पाहून येतो परतून. तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवक जण हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी या. वैश्य नावेतून उतरून नमस्कारून या सभाजन. पुसता झाला तया लागून. काय येथे होत आहे सत्य बोलती वचन. येथे सत्यनारायणाचे अर्चन. कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वता. राजा लोकांचे हिता करता पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समजता. 2 घटिका तेथे राहून कथा एक परमगहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी. ऐसे एकूण या साधुवाणी वर बोले तया लागुनी. कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मजप्रती सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणचे पूजन फळ ब्रह्म आणि देव सकळ सांगावया नाही प्रबळ. ऐसा कलियुगी फळदाता. परंतु थोडे तुझ लागुनी सांगतो एके प्रेमी करुणी. निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुखभोगी. अपुत्री पुत्रमान होऊन अंधा येती नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होई तत्काळ. जी जी कामना करते जन ती ती देतो सत्यनारायण. पूजकांचे सर्व विघ्न तत्काळ स्वयं नाशितो. साधू आणि हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी. सत्यनारायण उवाच. मजला संतती नाही जाण कृपा करून सत्यनारायण. पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून. मी पूजिने सत्यनारायण. हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागी. ऐकून हे प्रतिउत्तर संतोषिले त्यांचे अंतर. करुणी श्रीहरीसी नमस्कार प्रसाद घेता झाला. तेथून आला नावेवरी सेवकासा आज्ञाकरी. नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला. स्त्रियेने मंगळ वैभवे साधू ओवाळीला जिवे भावे. आनंदे करुणे स्वभावे श्रीहरीसी भजत असे. गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाले विल्लाळ. पती संयोग करून तत्काळ गर्भधारण करीती झाले. 9 मास भरता जाण प्रसवली कन्या. सौंदर्य तिचे अति लावण्य नेत्र कमळा सारिके. साधू करुणी मंगल स्नान केले कन्येचे मुखावलोकन. ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्य अपार दिदले. जन्मपत्र वर्तवून कलावती नाम ठेवून ब्राह्मण आनंदे करुणी साधूस सांगते जाहले. कलानिधी चंद्रास म्हणत तो हिचे मुखावरी वास करीत. कलावती नाम ठेवित म्हणून सर्व विप्रवर. शुक्ल पक्षी कला वाढत तेशी ती थोर होत. प्रौढावस्था ती सयेत विमांचना करी लग्नात. गोंकांचन पूर विख्यात तेथे शंकपती वाणी राहत. धनिका आणि कुळवंत वर नेमिता झाला. शुभ दिना लग्न घटिका पाहून कन्या अर्पिली त्या लागून. अग्निदेवाचे साक्षीने लग्न करिता झाला. वाग्य नृत्यादी गीत याचका बहुत द्रव्य देत. सोहळा केला दिवस सात आनंद फार दिदले. जामाताचे पुत्र मानूने घरी ठेविला तक्षण. सत्यनारायणाचे अर्चन केले नाही जानपा. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीयोध्याय. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. सूत उवाच. आता साधूचा इतिहास श्रवण करा सांगतो तुम्हास. भोगून या सर्व विलास अंती सानिध्य पावला. पाहून या सुमुहूर्त व्यापार करावा यासी निघत. मणी मोती रत्ने बहुत नौके भरून चालला. संगे घेऊन जामात देशांतरी प्रयाण करीत. एक नगर अति अद्भुत नर्मदा तीरी पाहिले. तेथे जमाता सहित राहिला. त्या जागेत क्रय विक्रय असं म्हणतात करीत असे आनंदे. करावे सत्यनारायणचे पूजन त्याची विसरला आठवण. प्रमादे करुणी धनधान्य त्यात लुब्ध झाला. त्या कर्मविपाके करून तापला परमगहन. एके दिवशी त्या नगरात जाणं राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोतियांच्या माळा घेते झाले पाहुणी सकळा. निद्रेने व्यापिले रक्षपाळा कोणी पाहता न झाला. सूत मगध बंदीजन जागे करीती राजा लागून. शौचविधी स्नान करून बसता झाला सिंहासनी. सेवक जन सर्व येऊन करुणी या साष्टांग नमन. सांगता ते सर्व वर्तमान. चोरे भंडार फोडिले रत्नमाळादी धन नेले सर्व हरण करून. आज्ञा केली समजता लागून धरुणी आणा चोराते. न आणिता तस्कर होईल तुमचा घात फार. हे एकूण दूत विचार करीते झाले ते दबा. शुद्धीत चालिले ग्रामांतर कोठीने लागे त्याचा थार. विलाप करीते नाना प्रकार आता काय करावे. राजा आता दंड करून घेईल सर्वांचे प्राण. ऐसे मनात भय मानून काय करीतसे झाले. परदेशी साधूस जाणून थोर चोर हाच हे स्थापून त्यासी केले बंधन. साधू जमाता सहित रत्ने आणि मोती कमळा वस्त्रे घातली सकळा. पुढे घालून दोघाला राजापाशी आणले. प्रतिकूळ हरी त्यास झाला म्हणून राजा काही न बोलला. धन त्याचे तये वेळा राज्य भंडारे ठेवले. साधू यास कारागृही घातले जमाता. लोह शृंखला पायात त्याही सेवक जन घालिती. साधू जमाता सहित वारंवार विलाप करीत म्हणे हे पुत्र होतात. धन आपुले कोठे गेले कोठे माझी भार्या असेले. कलावती काय करील विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता गहन. मोठ्या प्रयासे धने मिळविले होते मी. कोणत्या कर्म विपाके करून कोणत्या पापाचे
पापाचे आचरण मी केले काळे करून चिंतेत वर्ष लोटली प्रतिकूळ हरी होत जे धन होत संचित राजदंडे समस्त राहिले ते चोर नेले भार्या झाली अति दुःखित पतीचे कल्याण इच्छित वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकोणी खातसे घरी काही न राहिले जाणं मग कन्येसहित आपण काष्टे भेटून राणंतुने निर्वाह करीती जाहली अन्न आच्छादन नसता बरी कन्या तिची काय करी राहत होता विप्र शेजारी त्याचे घरी जात असे तो तेथे सत्यनारायणाचे अर्चना करीत होता एक सज्जन कलावती करुणी नमन काय तेथे बोलले पिता आणि व्रतार घराचे येथे सत्वर तू मज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन येशी ती प्रार्थना करीत तथास्तु म्हणती सभासद कथा ऐकून प्रसाद घेत प्रातःकाळी घरी आली आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिलीस कोणे कारणा सत्यनारायण कथा पूजना सर्व तीस सांगत असे माते इच्छा पूजेची करून आहे म्हणजे तू तरी जाण जनक आणि भ्रातार मिळून घरी यावे यासाठी मातेचे आले मनास भिक्षात गेले नगरास न करिता आयास बहुत धन मिळाले मग तिने अनुनी साहित्य कलावती पूजा करीत लीलावती सहित भक्तिभावे पूजिला कलावतीचे पूजे करून प्रसन्न झाला नारायण कृपावंत तया घन त्याचे वर्णन कोण करे सत्यनारायण उवाच पूजेचे महात्म्य वर्णून शक्ती निगमागम देवादिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषतो भुक्तिमुक्ती देणार त्यासन सोसे गर्वाचा भार यती म्हणे चमत्कार श्रीहरीने दाखविला कलावती करिता पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता मुक्त त्यासी करिया आता आज्ञा माझी तुझ असे स्व पर्यकावरून राजाने निद्रा केली होती तो विप्ररूपे तया प्रती बोध करिता जाहला माया हरीची प्रगटली मग निद्रा राजाजी गेले विस्मित होऊन तयेवेळी आश्चर्य करी मनात गुरु आणि गणपती आदरे नमुनी कमलापती मुख अवलोकिनी घृती सिंहासनी बेसला सर्व वृत्तांत तयेवेळी मंत्री यांशी सांगत झाला एकोणी प्रधानाधिक ते वेळा काय बोलत झाले हे राजेंद्र स्वप्नात पाहिले ते आहे सत्य मनात आला हर्षयुक्त माया हरीची प्रबळ मग कारागृहातून तत्काळ साधूस आणवून सन्निध तया बैसवून पुससे आनंदे राजोवाच काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र येथे येण्याचं काय निमित्त हे सर्व सांगावे मजपाशी साधू वाच रम्य रत्नपूर नगर आम्ही तेथील राहणार क्रय विक्रयाचा व्यवहार यतिवाणी असू आम्ही मणी मोती हिरे रत्न पिकावी करून या प्रयत्न राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले चोर नाही आम्ही जाण मणी पहावे विचारून राजदूती तुमच्या भयाने धरुणी आणले आम्हासी अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना उक्त दिसे ते आता वहिले हे बोलून उगे राहिले एकूण या निश्चया केले त्याच वेळी राजाने तत्काळ बंदाते मुक्त करून नाविका ते आणून शमस्र दोघांचा करविला गोगृतात तिळ मिळवून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्रे दिलेली तयासी भगवानासहित भोजन नाना प्रकारे करून उभय तासी घाली भोजन तांबूलही दिदले केला बहुत आदर दुःख भोगीत होते फार त्या व्यथेचा परिहार केला राजाने तत्वता ऐसा सन्मान पाहून साधू बोले राजा लागून राजेंद्र कृपा करून मज आज्ञा द्यावीची स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहुत काही आता लवलाही नगराप्रती पाठवा आज्ञा द्यावी महाराज जमातासह मज ऐसे बोलणे सहज उगाच तो राहिला ऐशी साधूची वाणी ऐकून या तेच क्षणी कोशाधिकारी बोलावून आज्ञा करिता झाला द्रव्य आहे यांचे संजित ते नौकेत भरून त्या त्वरित साधू वैशाचा आज्ञा देत जावे आपल्या गृहाचे राजाची आज्ञा घेऊन साधू चालीला तेथून नौकेवर बेसून नदी मार्गे चाललेला जमात साधू ते वेळा गीतवादे करिता झाला मंगल करुणी चालला विसरला पूजनास सत्यनारायण देव कलियुगी त्याचा अनुभव पूजन करेल मनोभाव त्यावर देव कृपा करी सर्व कामना करून करे त्याचे मनोरथ पूर्ण ऐसा देव कृपा घन त्या कार्य भजन सुतवाच हे शुनकादे ऋषीगण एका हरीचे महिमान तापत्रयात जे पडले जन त्यास कृपे उद्धरतो तो तापस करू धरून करी साधूचे विटंबन ती कथा आता गहन एकावी जीवे भावे तापस उवाच नौकेत काय भरले धन हे सांगावे मज लागून साधू बोले लतापत्रे पूर्ण नौके माझी भरियले आम्ही तरणीवर बेसुनी जातो नदी मार्गे करुनी विरोधी प्रयोजनी काय करणी करिता तापस एकता वचन म्हणे लतापत्रे करुणी पूर्ण मनी इच्छा तेची जाण तथाच तो ऐसे होईचे त्यावेळेस सर्व धन गुप्त झाले नौकेतून साधू ऐसे पाहता जाण बोलता झाला जमात असे नौकेतील सर्व धन जाऊन लतापत्रे जाण दिसती मज लागून द्रव्य यातील गेले कोठे ऐसे म्हणून तत्काळ मूर्छित पडला विवळ विलाप करून प्रबळ दुःख शोक करीत असे तो जामात बोले वचन तापसाचा केला अपमान आता त्यासी जावे शरण मरण नाही तुम्हास गळ्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण महाराज तुम्ही कोण न कळे मज स्वामी यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव मनी न जाणता प्रभाव सहज वृत्ती बोलिला माझे विटंबनाचे कारण सर्व सांगावे मज लागून तत्काळ कृपावंत
प्रज्ञावंत होऊन तापस बोलता झाला. तापस उवाच, आपले मन आपणाते शत्रू मित्र ऐसे होत, मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधू. आपले मूढपणाचे योगे भोगील असे जे केले मागे, चंद्रचूड समुदाय संगे नारायण पूजित होता. ते अनपत्यावज कृपा करून द्यावे पुत्र किंवा कन्यारत्न, मी यथाविधी तुझं पूजिन ऐसा नवस केलासी. परंतु धनगर्भे भरित पूजा विसरलास सत्य, सर्व व्यापक तो भगवंत तुझ प्रचित दाविल. पूर्वी ऐसा वर पाहुनी कन्या झाली तुझे लागुनी, मूर्खा आता तरी उमज म्हणी बोलूनी रूप दाखवले. साधू करे साष्टांग नमन, गळ्यात वस्त्र घालून म्हणे मी अपराधी गहन, सदगद वाणी बोलत असे. जय जयाजी सत्यनारायण, जय जयाजी अपरंपार गहना, जय जयाजी सर्वातीत निर्गुण, विश्वव्यापक तुची एक. तू सत्वरूपी निरंजन, तू देवकृपेचा सागर पूर्ण, तुझे आधारे प्राणी मात्र जाण, चारी युगी वर्तती. तू देवादिदेव जगनिवास, तूची खरा जगदीश, द्रव्यमध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की. माझे बुद्धीचे क्षमापन करी आता कृपा निधान, वारंवार तुझे स्मरण करीन मी हे जानपा. ऐशी स्तुती करुणी मुरुदा लक्ष, स्थापिल्या तेथे प्रत्यक्ष, मजला आहे तर तुझे चरण साक्ष, पोचता घरी पूजिन. प्रसन्न होणी नारायण, म्हणे तुझी इच्छा हो परिपूर्ण, पुत्रपौत्र समवेत जाण, नाना भोग भोगीशी पै, भोगोळी सर्व संपदा, अंती पावसी माझे पदा, न होता तुझा आपदा, सुखे राही या लोके. ऐसे देऊनी वरदान, अंतर्धान झाला नारायण, साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला. तो सनगरा जवळ येत, मग घरी पाठविला दूत, तो जाऊनी लीलावती व्रत, हात जोडून सांगे पा, मने साधू जमाता सहित कृतकृत्य होऊन येत. तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करी सत्यनारायणाची. पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाली सत्वर, सांगती सखी जनांचे भार, नावे जवळी पातळी. कलावती प्रसाद न घेता निघून आली तत्वता, पतिमुख दर्शनाची उत्कंठा, तो तेथे ऐसे वर्तले. अवज्ञा प्रसादाची झाली, त्या कारणे नौका बुडाली. साधू म्हणे तयवेळी माझे विटंबन कोणी केले, कारागृही बहुत प्रकार, दुःख भोगिले दिवस फार. प्रारब्ध करणे अपार, काय करू मी आता, पुत्राविने माझा संसार, ऋत झाला दुस्तर, आता माझे जीवासी धिक्कार. अशा प्रकारे विलाप करी. ते पती मरण ऐकून कलावती शोक करी दारुण, इतक्यात लीलावती पूजा सारून मंगले करती आली. जामाताचे निधन एकताचा शोक पूर्ण कलावतीस, पुढे घेऊन रुदन करी अपार. स्वामी मी कृतार्थ असता, काय झाली ही अवस्था, धिक्कार तुझी हा प्रभुत्व आता, ऐसे बोलून शोक करी. कन्ये जे मुखाकडे आहे तो मुख मृगांग उतरला आहे, मातेच्या मुखाकडे ती पाहे पडली धन्य मूर्छित. कदळी स्तंभाचे परी पडताच झाली घाबरी, सावध होऊन सत्वरी पित्याचे मुख पाहत असे. रूपे अत्यंत सुंदर, नेत्रातून वाहे नीर, मोत्यासारखे हृदयावर शुभायमान होत असे. हा प्रिय हा नाथ समत, मजबरी का केला अनत, आता जिने माझे व्यथ झाले असे तुझविणे. पतीचे श्री अर्धांग, हे वेदांत आहे चांग, अर्धांग जाता अंग, केसे राहिले समत. कलावती आणि लीलावती साधू सहित आणि युवते, शोक समुद्रात बुडती, मग काय वर्तले ते एका. आकाशवाणी ऐसी जाहली की कलावतीने पूजा केली, परिप्रसाद न घेता आली म्हणून देव शोभला. आता प्रसाद घेईला आदरे, तरी पतीसी पावले सादरे, हे एकटाच जाऊन त्वरे प्रसाद सेविती झाले. त्यावेळेस सत्यनारायण करुणा कर कृपा करून, चमत्कार करी पूर्ण. सर्वजण देखत नौका पाण्यात होती बुडाली, ती जमाता सहित निघाली. साधू धावून तैवेळी जमातासी भेटला. जामात मृत्यू गृही केला, तो माघारा फिरवून आला. हे पाहताच जनाला विस्मय पहार झाला. सुवर्ण पुष्पे आणि फळे देवासी अर्पिली सकळे, भक्ष्यभोज्य पै सोजवळे, नाना प्रकारे करीत असे. भगवंत पूजिता झाला जमाता सहित, मग प्रार्थना केली बहुत, वासुदेव तोषविला. साधू वाच, प्राणमामी महासिद्ध सत्यनारायण प्रसिद्ध, मी मूढ मम प्राद क्षमा केली पाहिजे. सूर असुराप्रती नाना गंधर्वाची रीती, तुझे हाती जगतपती कलासूत्र सर्वांचे. तुझे कृपेने चालती, तुझे कृपेने बोलती, तुझे कृपेने जगती, वर्ततात सर्व लोक. आता करू मजवरी कृपा, करुणा करा जगद्रूपा, माझी पूजा अंगीकाराने जे रूपा, चिद्रूपा माझी ठाव दे, ऐसी प्रार्थना बहुत, तत्काळ करी प्राणीपात. विप्रभोजन करून समस्त तोषविले भूदेव, मित्रबंधू आप्तजन सर्वा दिदले भोजन, या लोकी सुख भोगून अंती विष्णुपद पावला. या विधाने करून करील सत्यनारायणाचे पूजन, त्याचे मनोरथ जाण तो देव पुरविल. जी कामना मनातून करील ती सिद्ध पावेल जाण. कलियुगी हे पूजन स्वतः प्रगटून चालवले. इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्थोध्याय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत मने शौनकादिका, सावधान चित्ते करुणी एका, कथिता मी कथान जेणे सिद्ध पावेल. अंगध्वज नामे विख्यात, राजा प्रजा पालनी आसक्त, असता झाला त्याचे चरित, परिसा आदरे करून. सत्यदेवाच्या प्रसादा टाकुनी पावला अपदा, राज्य असोनी संपदा क्षणात नष्ट झाली. एके समयी तो नृपती जाऊनी घोर वनाप्रती, मारुनी नाना मृगाप्रती पावता झाला श्रमाते. तो एक देखील वट तरू, जयाच्या छायेचा विस्तीर्ण घेरू, त्या माझी
तरी तो नृपवरू घेता झाला विश्रांती. तो तेथे देखील अद्भुत सकल गोपा आनंदित सत्यदेवाची पूजा शांत मने करून करीतात. उन्मत येसा तो नगरपती सत्यदेवाच्या जाऊनी पुढते. नमन पूजा अधिक भक्ती नाहीच करिता जाहाला. गोपाळी करुणी सत्यपूजन द्विज करुणी साष्टांग नमन प्रसाद राजा सन्निध ठेवून जाते झाले साक्षेपे. सकळ मिळून आनंद भरित प्रसाद सेविती भक्तियुक्त तेने करून सत्यदैवत संतुष्ट झाले त्यावरी. नृप म्हणे हे पशुचे पालक मी तो पृथ्वीचा नायक याचे हातून प्रसादाधिक हे कैसे घ्यावे म्या. याचा विचार करुणी मनात प्रसाद तैसाचे टाकुनी वनात अश्वारूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. तो मार्गी अपशकुन होत नगरा पातला चिंताक्रांत होऊनी नृपती. विचार करी आपुले चित्ती प्रसाद त्यागे करुणी झटते. दुःख सागरी बुडालो म्हणून आता वनात जाणे करावे त्वरित. त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. याचा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करीत झाला व्रताती. यथाविधी व्रत आचरुनी गोपाळांची प्रसाद अर्पुनी प्रसाद भक्ष स्वये करुणी नगरा पातला त्वरित. तेने दोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत ब्रह्मादिकाही ज्याच्या अंत नाही सत्य कदापि. ऐश्वर सामग्रही लादले राज्य स्वतंत्र चालले पुत्र पौत्रही सजीव जाहले. व्रत प्रभावी करून अंगध्वज नृपती येशापरी दारा सुतांचे सुख संसारी. भोगुनी गेला लोकांतरी देवसन्निध एसी या राजाची कथिली पवित्र संक्षिप्त. या कथेचा महिमा आता कथितो मी परिसावा. सूत म्हणे गा मुनिवर्या या व्रताचा महिमा ऐकूनिय दुरित सकळ टाकूनिय पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परम पवित्र याचे आचरण करीतो जे नर पावती पुण्य अपार नाही संदेह किमापही. सत्यनारायण कथाश्रवण भक्तीने जे नर करीती सुजन त्यांचे मनोरथ परिपूर्ण होतील जाणा निश्चय. दरिद्री होईल संपत्तीमान बुद्धांचे तुटेल बंधन भीती सकळही जाई पळून व्रत प्रभावी करून इहलोकीचे सुख भोगून सकळ दुरिते शमवून पवित्र येशा वैकुंठ भुवनी नांदताती सुखे हो. ऐसे हे व्रत पवित्र तुम्हा कथिले सविस्तर ज्याच्या श्रवणे सत्वर दुःखे नाश पावती. त्या सत्यनारायणा प्रती कोणी काल ऐसे म्हणते सत्य ईश्वर ऐशी ख्याती होईल सत्य याजगे. हे व्रत चारी युगी प्रसिद्ध परी कलयुगी त्वरित फलद. याचे नियोगे सत्यदेव विषद संतुष्ट होईल तत्काळ. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सूत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाले. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय. तुम्हाला जर ही सत्यनारायणाची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.